श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 46. श्री वल्लभेश्वरांचा वृत्तांत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट्ट हे एक देशस्थ कर्नाटकी व स्मार्त ब्राह्मण होते. एकदा श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेले असता तेथील नयनमनोहरी मोर पुकुटधारी श्रीकृष्णाच्या मूर्तीने त्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकले. तेथेच त्यांना कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा झाली. या आदेशानुसार श्री शंकर भट्ट कन्याकुमारीस गेले आणि त्रिवेणी संगमात स्नान करून मोठ्या श्रद्धाभावाने त्यांनी श्री कन्यका देवी यांचे दर्शन घेतले. देवी अंबाशंकर भट्टांकडे स्नेहपूर्ण नजरेने जणू पाहत म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरुगटी क्षेत्रात जा आणि श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने आपले जीवन कृतार्थ कर. त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय आहे. मातेचा आशीर्वाद घेऊन श्री शंकर भट्ट कुरुगोड्डीत जाण्यास निघाले आणि काही तासानंतर मरुत्वमलाई या गावी येऊन पोचले. हे अत्यंत रम्य स्थान होते. लंकेत श्रीराम आणि रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजितची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतांनी संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत स्वस्तानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला. त्याचेच नाव मरुत्वमलाई असे पडले. येथे अनेक गुहा होत्या. त्यात सिद्ध पुरुष गुप्तपणे तपश्चर्या करीत असत. श्री शंकर भट्टाने समस्त गुहांचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. एका गुहेत त्यांना एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहता शंकर भट्टाच्या अंगात कापरे भरले आणि ते घाबरून जोराने ओरडले, श्रीपाद श्री वल्लभ. त्या निर्जन अरण्यात त्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्याने ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले. ते म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्रीपाद प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगिन्यांनी लोकांना माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने तुला या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. ते तपस्वी पुढे म्हणाले, गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. श्रीपाद शंकर भट्टाने श्रद्धाभावाने त्या वाघास नमस्कार केला. त्यावेळी त्या वाघाने ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुत्वमलाई पर्वत दुमदुमला. त्यानंतर एक आश्चर्य घडले. त्या व्याघाने श्रीपाद राजम शरण प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळविले. त्यावेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्यांनी या वृद्ध तपस्यास साष्टांग नमस्कार केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. शंकर भट्टाने अत्यंत नम्र भावाने त्या महात्म्यास साष्टांग दंडवत घातला आणि म्हटले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरुगटी क्षेत्री जाऊन श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे दर्शन घे. मी तेथे जाण्यास निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते, तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण, याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. त्यावेळी वृद्ध तपस्वी सांगू लागले. ते म्हणाले, आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनींनी तपोभूमी या नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर या भागात एक कश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एक पुत्राचा लाभ झाला होता. त्याचे नाव व्याघेश्वर असे ठेवले होते. तो मोठा होऊ लागला, परंतु त्यांना बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. ब्राह्मण विद्वान आणि आचारसंपन्न होता, परंतु पुत्र हा मतिमंद असल्याने दुःखी असे. यथासमयी त्या बालकाचा व्रतबंध संस्कार त्या सच्चिल मातापित्याने केला, परंतु त्याच्या संपूर्ण संध्यावंदनसुद्धा करता येत नव्हते. एके दिवशी ब्रह्ममुहूर्तात त्या बालकास एक स्वप्न पडले. त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. तो बालक आकाशातून खाली येत होता. त्याचे चरण भूमीला लागताच ती भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वरकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला कशाचे भय? तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा. तेथे तुला तुझे सर्व शुभ होईल. एवढे सांगून तो दिव्य बालक अंतर्धान पावला. त्याच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास श्रीदत्त कृपेने वेळेवर अन्नपाणी मिळत गेले. मार्गक्रमण करीत असताना
त्यास एक कुत्रा भेटला व तो त्यांच्याबरोबर बद्रिकावनाबरोबर तिथपर्यंत सोबत होता. या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले. त्याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्यांसह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे शिष्य तो स्वीकारावे अशी नम्र स्वरात प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यांनी व्याघ्रेश्वरास शिष्य करून घेण्याचे मान्य केले. आणि आश्चर्य असे की व्याघ्रेश्वरासोबत आलेले ते श्वान तात्काळ अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, अरे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तो पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन केले आणि अंतर्धान पावले. श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या कृपेमुळे तू येथे आलास आणि पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर शर्मा म्हणाला, गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझी एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभू आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटिकापुरम येथे संपन्न केला होता. याचे फळस्वरूप पिटिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला. त्यांचीच तुझ्यावर कृपा आहे. गुरुदेव पुढे म्हणाले, मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे. पुन्हा 1 वर्षांनी येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करा. असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वतावर गेले. व्याघ्रेश्वर गुहेत बसून ध्यान करू लागले. परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडे असल्याने त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा पाहिल्या आणि प्रत्येक शिष्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. परंतु या सर्वांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर कुठेच दिसला नाही. एका गुहेत मात्र एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्याने अंतर्ध्यानाने ओळखले की तो वाघ अन्य कोणी नसून शिष्य व्याघ्रेश्वरच आहे. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला आणि श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेप्रमाणे तो या मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्यांनी कुरुगड्डीस प्रयाण केले. यथाकाळी तो कुरुगड्डीजवळ ग्रामाजवळ येऊन पोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. ती अलीकडे तीरावर बसून श्रीपाद राजम शरण प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसह वार्तालाप करीत बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरावर गेले. तेथे व्याघ्रेश्वराने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक टेकून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. श्रीपाद प्रभूंनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले आणि त्याच्यावर स्वार होऊन पाण्यातून कुरुगड्डीस पोचले. प्रभू वाघावर बसलेले आले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजीन म्हणजे वाघाचे कातडे काढले आणि प्रभू आसन म्हणून त्यांचा स्वीकार करावा अशी विनंती केली. नंतर तो प्रभूच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्यावेळी व्याघ्रेश्वराचे अष्टभाव जागृत होऊन त्यांच्या नेत्रातील आनंदाश्रूंनी प्रभूंच्या चरणकमलावर जणू अभिषेकच केला. मोठ्या प्रेमभराने प्रभूंनी त्याला उठवले आणि म्हणाले, अरे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली मल्ल होतास. त्यावेळी तू वाघांची युद्ध करून त्यांना अति क्रूरतेने वागवित होतास. त्यांना वेळेवर अन्नपाणी देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला मी नीच व जीवजंतूच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता. परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्याने तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धाचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योगमार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा प्रभूंनी आशीर्वाद दिला. शंकर भट्टाने पाहिलेला वाघ अन्य कोणी नसून व्याघ्रेश्वर शर्मा होता. तो गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संत महात्म्याचे रक्षण करीत होता. तसेच त्यांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे कामसुद्धा मोठ्या आनंदाने करीत होता. ही सारी श्रीपाद प्रभूंची लीला होती. शंकर भट्ट त्या वृद्ध संन्यासाचा निरोप घेऊन पुढील प्रवासास निघाले. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 46 समाप्त. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये.